हाय मुलांनो, आज आपण 1.4 बघणार आहोत. अ लिटिल रेनड्रॉप स्टोरी. तर लिटिल म्हणजे छोटासा, रेन म्हणजे पाऊस आणि ड्रॉप म्हणजे थेंब. तर छोट्याशा पावसाच्या थेंबाची ही गोष्ट आहे, आपण बघणार आहोत. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? अ रेनड्रॉप ट्रॅव्हल्स फ्रॉम क्लाउड्स टू रिव्हर्स, सीज अँड ओशियन्स अँड देन बॅक टू क्लाउड. तुम्हाला माहिती आहे का? तर पावसाचा थेंब आहे ना, तो क्लाउड्स म्हणजे ढगांमधून ट्रॅव्हल करतो, म्हणजे प्रवास करतो. तो ढगांमधून खाली येतो. तो कुठे कुठे जातो? तर रिव्हर्स, रिव्हर्स म्हणजे नद्यांमध्ये जातो. सीज म्हणजे समुद्रांमध्ये जातो. आणि ओशियन्स, ओशियन्स म्हणजे समुद्रापेक्षा मोठा जो समुद्र असतो की नाही, तर त्याला म्हणतात महासागर, म्हणजेच ओशियन. तर त्याच्यामध्ये जातो. आणि परत तो आकाशामध्ये ढगांमध्ये जातो. दिस जर्नी इज कॉल्ड द वॉटर सायकल. तर पाण्याच्या थेंबाच्या या प्रवासाला वॉटर सायकल्स म्हणजेच जलचक्र असं म्हणतात. आता बघूयात, रीड अँड इनॅक्ट. तर हे वाचायचं आहे आणि इनॅक्ट म्हणजे तुम्ही याचा प्ले, नाटकसुद्धा बसवू शकता. हाय इन द स्काय, सो सॉफ्ट अँड व्हाईट, अ क्लाउड फ्लोट्स जेंटली, ओ सो लाईट. तर हाय इन द स्काय म्हणजे उंच आकाशामध्ये, सो सॉफ्ट अँड व्हाईट. तर ढग कसा असतो? खूपच सॉफ्ट असतो आणि पांढरा असतो. अ क्लाउड फ्लोट्स जेंटली म्हणजे ढग आकाशामध्ये जेंटली म्हणजे हळुवारपणे फ्लोट होत असतो, उडत असतो, फिरत असतो. ओ सो लाईट, तो खूपच हलका असतो. आता क्लाउड सेज, क्लाउड काय म्हणतो? माय लिटिल ड्रॉप, सो प्युअर अँड राऊंड, सून यू विल ट्रॅव्हल टू द ग्राउंड. म्हणजे जो ढग आहे क्लाउड, तो त्याच्यामध्ये जे पावसाचे छोटे छोटे थेंब असतात ना, त्यांना म्हणतो, माझ्या छोट्याशा थेंबांनो, तुम्ही खूप प्युअर आहात, शुद्ध आहात. पावसाचं पाणी हे सर्वात शुद्ध पाणी असतं, जोपर्यंत ते जमिनीवर पडत नाही. जर तुम्ही डायरेक्ट पावसाचं पाणी एखाद्या भांड्यामध्ये जर गोळा केलं ना, तर ते एकदम शुद्ध असतं. म्हणून तो जो ढग आहे तो त्याच्या थेंबांना म्हणतोय, तुम्ही खूप प्युअर आहात. प्युअर म्हणजेच काय? शुद्ध आहात. आणि राऊंड म्हणजे गोल आहात. आणि लवकरच तुम्ही, सून, SOON, सून म्हणजे लवकरच तुम्ही जमिनीवरती जाणार आहात. वेन आय एम हेवी, डार्क अँड लो, डाऊन यू फॉल, टॅप टॅप टॅपिंग बिलो. आता पाऊस केव्हा पडतो? तर हे पावसाचे थेंब साचतात साचतात आणि जेव्हा तो जो ढग आहे ना, तर तो खूप हेवी होतो, जड होतो. डार्क म्हणजे काळे काळे ढग येतात, तेव्हा म्हणतो ना आपण पाऊस आला. जेव्हा पांढरे ढग असतात तेव्हा पाऊस नाही पडत. जेव्हा हे पांढरे ढग आहेत ते काय होतात? जड होतात. जड कशामुळे होतात? कारण त्याच्यामध्ये खूप रेनड्रॉप्स, पावसाचे थेंब साचतात आणि मग ते डार्क होतात, काळे होतात. आणि मग ते जड झाल्यामुळे ते खाली येतात. मग तेव्हा ते कसं टप 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 पाऊस पडतो. रेनड्रॉप सेज, रेनड्रॉप म्हणतात, हॅलो फ्रेंड्स, आय एम स्मॉल अँड ब्राईट, रेडी फॉर माय रेन फिल्ड फ्लाईट. मग तो पावसाचा थेंब म्हणतो, हाय मित्रांनो, मी खूप छोटासा आहे आणि ब्राईट आहे, तेजस्वी आहे आणि मी आता खाली पाऊस पाऊस म्हणून पडायला रेडी आहे, तयार आहे. द विंड हम्स सॉफ्टली, क्लाउड्स मूव्ह स्लो अँड द रेन ड्रॉप्स फॉल्स टिप टॉप बिलो. तर हवा सुटलेली आहे, हळूवार. आता तुम्ही बघता ना, जेव्हा पाऊस पडणार असतो तेव्हा हवा सुटते, ढग खाली येतात आणि मग पाऊस पडतो. तर त्याप्रमाणे वातावरण झालेलं आहे आणि आता पाऊस टिप टिप पडणार आहे. डाऊन आय कम फ्रॉम अप सो हाय, फ्रॉम द क्वाईट स्लीपी स्काय. आता डाऊन आय कम, आता मी खाली येणार आहे. फ्रॉम अप सो हाय, खूप उंचावरून खाली पडणार आहे. आणि कुठून येणार आहे मी? क्वाईट स्लीपी स्कायमधून. म्हणजे आकाश कसं असणार आहे तेव्हा? शांत असणार आहे, स्लीपी असणार आहे. आणि मग तेव्हा मी तिथून खाली येणार आहे, असा हा पावसाचा थेंब म्हणत आहे. ट्री सेज, मग झाड म्हणत आहे, डिअर लिटिल ड्रॉप फ्रॉम क्लाउड्स अबव. अबव म्हणजे वर, वर ढगामधून पडणाऱ्या प्रिय छोट्याशा थेंबा, यू फील माय लिव्ज विथ लाईफ अँड लव.
तर तू जी माझी पाने आहेत, आता पावसाचे थेंब त्या झाडांच्या पानावरती पडतात आणि ते मग हिरवीगार दिसतात की नाही. तर तू पावसाच्या थेंबा, तू माझी जी झाडाची पाने आहेत तर ती लाईफ म्हणजे जीवन आणि प्रेमाने भरत आहेस. माय ब्रँचेस डान्स, माझ्या ज्या फांद्या आहेत झाडाच्या त्या नाचायला लागल्या आहेत. माय ग्रीन्स ऑल ग्लीम, ग्लीम म्हणजे चमकणे, माझी हिरवीगार झाडांची पाने आहेत ती चमकायला लागली आहेत. यू हेल्प माय रूट्स टू ड्रिंक अँड ड्रीम, तर तू माझ्या मुळांना ड्रिंक म्हणजे जे पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरतं तर ते पाणी पिण्यासाठी मदत करतो, आणि ड्रीम म्हणजे नवीन स्वप्न बघण्यासाठी सुद्धा मदत करतो. काय स्वप्न बघत असेल झाड, की मी खूप मोठा होईन, मी फुलं देईल, फळे देईल, अशी झाडं स्वप्न बघू शकतात. ठीक आहे, तर तू त्याला मदत करत आहेस. कारण जर पाऊसच नाही पडला तर झाड जगणार आहे का? नाही. म्हणून झाड पावसाच्या थेंबाला असं म्हणत आहे. रेन ड्रॉप सेज, मग पावसाचा थेंब म्हणतो, आय एम हॅप्पी टू हेल्प यू ग्रो, तर मी तुला ग्रो म्हणजे वाढण्यासाठी मदत करत आहे. असा हा पावसाचा थेंब झाडाला म्हणत आहे की मी तुझी वाढ होण्यासाठी मदत करत आहे, त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी आहे, आनंदी आहे. इन जेंटल रेन, फास्ट ऑर स्लो, तर कसं जेंटल रेन म्हणजे मी हळुवारपणे जो पाऊस पडत आहे तर त्याच्यामध्ये तुझी वाढ ही हळुवारपणे किंवा फास्ट होत आहे आणि त्याच्यामुळे मला आनंद होत आहे. फ्लॉवर सेज, मग आता हे फूल आहे ते म्हणतंय, टॅप ऑन पेटल्स सॉफ्ट अँड स्वीट, तर ह्या पावसाच्या थेंबा तू माझ्या पेटल्स, पेटल्स म्हणजे काय, तर हे जे फुलांच्या पाकळ्या असतात ना तर त्याला म्हणतात पेटल्स. तर या फुलांच्या पाकळ्यांवरती तू टॅप कर म्हणजे टाळी वाजव. सॉफ्ट अँड स्वीट, तर ह्या पाकळ्या कशा आहेत, खूप सॉफ्ट आहेत, स्वीट आहेत. यू हेल्प माय टायनी बर्ड्स टू मीट, आणि तू माझ्या ज्या छोट्याशा कळ्या आहेत त्या एकमेकांना जुळण्यासाठी मदत करतो. आय ब्लूम इन पिंक, इन रेड, इन ब्ल्यू, ऑल फ्रेश अँड ब्राईट बिकॉज ऑफ यू, आणि तुझ्या पावसाच्या पाण्यामुळेच मी ब्लूम होतो. ब्लूम म्हणजे काय, बहर येणे म्हणजे फुलणे. मग ते पिंक असो, रेड असो, ब्ल्यू असो, कोणत्याही कलरमध्ये ते फुल असू दे, तर त्याला बहर येण्यासाठी, ते छान फुलण्यासाठी तू मला मदत करतो. मग मी कसा दिसतो, फुलल्यामुळे ते झाड आहे, ते फ्लॉवर आहे, फूल आहे, ते फ्रेश दिसतं, ब्राईट दिसतं, आणि हे सगळं तुझ्यामुळं होत आहे. रेन ड्रॉप सेज, मग पावसाचा थेंब म्हणतो, ब्लूम अँड स्माइल ओ माय डिअर, आय विल स्प्रिंकल जॉय एव्हरीवेअर, तर ब्लूम अँड स्माइल म्हणजे तू छान प्रकारे फुल, आनंदी राहा, असं माझ्या प्रिय फुला, मी सगळीकडे आनंद पसरवत आहे, असं तो पावसाचा थेंब म्हणतो. फार्मर सेज, फार्मर म्हणजे शेतकरी. रेन रेन फॉल ऑन लँड, तर पावसा पावसा जमिनीवरती ये. ग्रो अवर क्रॉप्स विथ हेल्पिंग हँड, तर तुझ्या मदतीमुळे माझी जी पिके आहेत तर ते सुद्धा ग्रो करू दे, त्यांची सुद्धा छान वाढ होऊ दे. रेन ड्रॉप सेज, आय फॉल सॉफ्ट, आय फॉल स्लो, तर मी हळुवारपणे येतो. सीड्स वेकअप अँड स्टार्ट टू ग्रो, आणि त्याच्यामुळे ज्या जमिनीमध्ये पेरलेल्या बिया असतात त्या वेकअप म्हणजे त्या जाग्या होतील आणि त्या वाढायला सुरुवात होईल. रेन फिल्स वेल्स अँड रिव्हर्स वाईड, तर पावसामुळे विहिरी भरतील, नद्यासुद्धा भरतील. हेल्प्स ऑल लाईव्स ऑन एव्हरी साईड, मग त्या विहिरी, नद्या भरल्यामुळे पृथ्वीवर जे सगळे सजीव आहेत तर त्यांना मदतच होईल. आय एम रोलिंग डाऊन, आय एम ऑन माय वे, व्हेअर विल आय गो, प्लीज रिव्हर से, तर मी पावसाचा थेंब जमिनीवर पडला की पावसाचं पाणी कसं वाहत जातं त्याप्रमाणे मी वाहत चाललेलो आहे, मी माझ्या रस्त्याने चाललेलो आहे, पण मला कुठे जायचं आहे तेच माहीत नाहीये, मी कुठे जाऊ, प्लीज नदी मला तू सांग. रिव्हर सेज, मग नदी म्हणते, कम अलॉंग, माझ्यासोबत ये, डोंट फिअर ॲट ऑल, अजिबात घाबरू नको, फ्रॉम हिल टू प्लेन आय जेंटली कॉल, तर हिल म्हणजे टेकडी, टेकडीवरून सपाट जागी मी तुला हळुवारपणे बोलवेल. वी विल लाफ, वी विल फ्लो, बोथ यू अँड मी, टिल वी मीट
द मायटी सी. आपण हसूया, आपण वाहूया, दोघं सुद्धा एकत्रच जाऊया, जोपर्यंत आपण जो मोठा समुद्र आहे ना त्याला भेटत नाही तोपर्यंत आपण वाहत जाऊया. सी सेज, मग समुद्र म्हणतो वेलकम ड्रॉप, सो स्मॉल सो ट्रू, द ओशन वेट्स टू होल्ड ऑन यू. समुद्र म्हणतो की तुझं स्वागत आहे छोट्याशा थेंबा, तू खूप छोटासा आहे, तू खूप खरा आहेस. आणि हा महासागर, मोठा समुद्र असतो की नाही, समुद्रापेक्षा पण जे मोठा असतो त्याला महासागर म्हणतात, ओशियन, तर तो तुला घेण्यासाठी वाट बघत आहे. फ्रॉम मेनी ड्रॉप सो बिग आय ग्रो, टुगेदर स्ट्रॉंग टुगेदर फ्लो. आणि तुझ्यासारखेच खूप सारे थेंब मिळून मी मोठा होतो, आणि आपण एकत्रच स्ट्रॉंग बनूया, मजबूत बनूयात आणि एकत्रच फ्लो होऊयात, म्हणजे वाहत जाऊयात. रेनड्रॉप सेज, फ्रॉम क्लाउड टू लँड, फ्रॉम स्ट्रीम टू सी, व्हॉट अ जॉयफुल ट्रिप फॉर मी. तर रेनड्रॉप पावसाचा थेंब म्हणतो, मी ढगांमधून जमिनीवर आलो, मग ओढे झरे याच्यातून मी समुद्रापर्यंत पोहोचलो. किती आनंददायक माझी ट्रिप झालेली आहे, किती मज्जा आलेली आहे मला. सन सेज, मग सूर्य म्हणतो, वॉर्म अँड ब्राईट आय शाईन अँड स्टे, लिफ्ट यू अप अनादर डे. वॉर्म म्हणजे गरम, आणि ब्राईट म्हणजे तेजस्वी आहे मी चमकत आहे, मी इथे आहे, आणि मी काय करतो, तुला आता दुसऱ्या दिवशी लिफ्ट करतो म्हणजे वरती घेतो. म्हणजे काय होतं, तर सूर्याच्या उष्णतेमुळे जे नद्यांमधलं, समुद्रामधलं, महासागरांमधलं जे पाणी असतं तर त्याची वाफ होते, आणि तो पावसाचा थेंब जो आहे तो वाफेच्या रूपामध्ये आकाशामध्ये परत जातो, मग त्याचे ढग बनतात, मग परत तो ढग जड झाला की पाऊस पडतो. असं हे वॉटर सायकल आहे. म्हणून सूर्य म्हणतोय की मी तुला दुसऱ्या दिवशी वरती आकाशामध्ये घेतो. Raindrop says, I will rise again up to the sky to be a cloud. Oh my, oh my. तर पावसाचा थेंब म्हणतो, हो मी सुद्धा परत येईन, आकाशामध्ये येईन आणि परत ढग होईन. ऑल टुगेदर सगळे म्हणतात, रेन इज लाईफ, म्हणजे पाऊस हे जीवन आहे. रेन इज चिअर, चिअर म्हणजे उत्साह, पाऊस हा उत्साह आहे, पाऊस आल्यामुळे सगळीकडे आनंद येतो, एक उत्साहाचं वातावरण येतं. रेन ब्रिंग्स जॉय, आणि पाऊस तुमच्यामध्ये आनंद घेऊन येतो. बोथ फार अँड नियर, लांब असो किंवा जवळ असो, सगळीकडे पाऊस आनंदाचं वातावरण तयार करतो. सेव्ह इच ड्रॉप, कीप अर्थ क्लीन. पावसाचा प्रत्येक थेंब आहे किंवा पाण्याचा प्रत्येक थेंब आहे तो सेव्ह करा, वाचवा, आणि आपली जी पृथ्वी आहे ती स्वच्छ ठेवा. रेन मेक्स अवर वर्ल्ड फ्रेश अँड ग्रीन. पाऊस आपलं जे जग आहे ते ताजंतवानं करतो आणि हिरवंगार करतो, सगळीकडे हिरवळ पसरतो. असं हे एक तुम्ही हे नाटक करू शकता. तुम्ही तुमच्या वर्गामधली काही मुले क्लाउड बनू शकता, रेनड्रॉप बनू शकता, कोण ट्री बना, कोण फ्लॉवर, कोण फार्मर, कोण सी, रिव्हर. ओके, अशा प्रकारे तुम्ही हे एक नाटक तयार करू शकता. ठीक आहे, बाय बाय.